हरि ओम. एकादशीचा संकल्प या अंतर्गत आज आपण जाणून घेणार आहोत श्री लक्ष्मीनारायण मंदिर, श्रीवर्धन, जिल्हा रायगड इथलं. आजची एकादशी श्रावण वद्य एकादशी अर्थात अजा एकादशी. पश्चिमेकडे विशाल समुद्र, उत्तरेकडे तांबडीचा डोंगर आणि दक्षिणेकडे असलेली खाडी, यामध्ये नारळी पोफळीच्या गर्दीत हरवून गेलेलं सुंदर शहर म्हणजे श्रीवर्धन. बाळाजी विश्वनाथ भट यांचं जन्मगाव आणि देशमुखी असलेल्या श्रीवर्धन भागात सापडणाऱ्या केशव स्वरूप विष्णू मूर्ती या भागावरील शिलाहार राजवटीचे संकेत देतात. या शहरात अनेक प्राचीन मंदिरं आहेत. त्यामधलंच एक प्रसिद्ध आणि शहराचं भूषण आहे ते म्हणजे लक्ष्मीनारायण मंदिर. भट अर्थात पेशवे घराण्याचं हे एक प्रमुख उपास्य दैवत आहे. इथला देव नवसाला पावतो अशी भाविकांची श्रद्धा आहे. मंदिरातील काळ्या पाषाणातील द्रविड शैलीतील विष्णू मूर्ती पाहता हे मंदिर 12व्या शतकातील असल्याचं सांगितलं जातं. सवाई माधवराव पेशवे यांच्या काळात इसवी सन 1775 साली या मंदिराचा जीर्णोद्धार झाला होता. त्याबाबतचा देवनागरी लिपीतील काष्ठलेख सभामंडपातील एका तुळईवर कोरलेला आहे. त्यावरून हे मंदिर प्राचीन असल्याची खात्री पटते. 1960 साली शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी या मंदिराला भेट दिली होती. त्यावेळी इथल्या मूर्तीचं बारकाईनं निरीक्षण करून ती 12व्या शतकातील असल्याचा निर्वाळा त्यांनी दिला होता. कुलाबा इथल्या गॅझेटच्या नोंदीनुसार निरनिराळ्या युरोपियन प्रवाशांच्या वर्णनात झिफरदन असा श्रीवर्धनचा उल्लेख आहे. काही अभ्यासकांच्या म्हणण्यानुसार मंदिराच्या श्रीधर स्वरूप विष्णूच्या नावावरून शहराला श्रीवर्धन असं नाव पडलं असावं. शहरामध्ये एसटी स्थानकापासून नारायण पाखाडीकडे जाणाऱ्या रस्त्यालगत हे मंदिर आहे. मंदिराभोवती असलेल्या आवार भिंतीच्या प्रवेशद्वारातून मंदिराच्या प्रांगणामध्ये प्रवेश करता येतो. लक्ष्मीनारायणाच्या मंदिरासमोर 2 मेघडंबरी आहेत. त्यापैकी एकात गरुड आणि दुसऱ्या मेघडंबरीमध्ये हनुमंतांची मूर्ती आहे. हनुमानाची मूर्ती असलेली मेघडंबरी पायऱ्या असलेल्या चौथऱ्यावर आहे. त्यावर घुमटाकार शिखर आणि मोदकाच्या आकाराचा कळस आहे. प्रांगणात असलेल्या या गरुड व हनुमंत मूर्तीवरून हे मंदिर विष्णूचे असल्याचं निश्चित होतं. सभामंडप, अंतराळ आणि गर्भगृह अशी रचना असलेलं दुमजली कौलारू मंदिर 3 फूट उंच अधिष्ठानावर आहे. प्रांगणातून सभामंडपात जाण्यासाठीच्या पायऱ्यांच्या दोन्ही बाजूला कठडे आहेत. प्रवेशद्वाराच्या द्वारशाखांवर वेलबुट्टीदार नक्षी आणि प्रवेशद्वारास लाकडी नक्षीदार झडपा बसवलेल्या आहेत. बंदिस्त स्वरूपाच्या सभामंडपात हवा आणि सूर्यप्रकाश येण्यासाठी खिडक्या आहेत. सभामंडपात चौकोनी दगड स्तंभपादावर लाकडी स्तंभ आहेत. त्यावर कणी, हस्त आणि तुळ्या आहेत. तुळ्यांवर लाकडी तख्तपोशी आहे. लाकडी स्तंभ हा दगडी असल्यामुळे स्तंभपादांवर उभे असल्यामुळे वाळवी आणि ओलाव्यापासून या सगळ्याचं संरक्षण होतं आणि ते अधिक काळ टिकून राहतं आणि ते राहिलेलं आहे. सभामंडपात उजव्या आणि डाव्या बाजूला 2 प्रवेशद्वार सुद्धा आहेत. सभामंडपापेक्षा इथलं अंतराळ एक पायरी उंचावर आहे. लाकडी कठडा असलेल्या या अंतराळात लाकडी स्तंभ आहेत. अंतराळात मधोमधी दगडी बांधकाम असलेलं गर्भगृह आहे. अंतराळापेक्षा उंचावर असल्यामुळे गर्भगृहाच्या प्रवेशद्वारास 2 पायऱ्या आहेत. स्टेनलेस स्टीलच्या नळ्या लावलेल्या प्रवेशद्वाराच्या झडपा पारदर्शक आहेत.
त्यामुळे गर्भगृहातील मूर्तींचं दर्शन बंद दारातून सुद्धा सहज घेता येतं. गर्भगृहात उंच अधिष्ठानावर विष्णूची 2 फूट उंचीची काळ्या पाषाणातील चतुर्भुज अशी मूर्ती आहे. मूर्तीच्या हातामध्ये पद्म, शंख, चक्र आणि गदा आहे. रेखीव आणि प्रमाणबद्ध असलेल्या मूर्तीच्या पायाजवळ एका बाजूला गरुड आणि दुसऱ्या बाजूला लक्ष्मी आहे. इथं श्रीधर स्वरूप विष्णूसोबत लक्ष्मी असल्यामुळे देवास लक्ष्मी नारायण या नावाने संबोधलं गेलेलं आहे. मूर्तीच्या दोन्ही बाजूला जय विजय या वैष्णव द्वारपालांचे शिल्प आहे. मूर्तीच्या पाठशिळेवर वरील बाजूस मध्यभागी कीर्तिमुख व दोन्ही बाजूस दशावतार कोरलेले आहेत. मूर्तीच्या अंगावर उंची वस्त्र अलंकार तसंच डोक्यावर मुकुट आहे. मूर्तीवर अप्रतिम असं कोरीव काम केलेलं आहे. गर्भगृहाच्या सभोवतीनं प्रदक्षिणा मार्ग सुद्धा आहे. मंदिराचं गर्भगृह दुमजली आहे आणि त्यावर कौलारू छत आहे. या मंदिरास पेशव्यांचे कुटुंबीय भेट देत असल्याची नोंद कुलाबा इथल्या गॅझेटमध्ये आहे. पेशव्यांच्या नित्य पठणातील एक श्लोक मंदिराच्या मागे बाह्य भिंतीवर कोरलेला आहे. तो असा आहे: श्री लक्ष्मीनारायणम स्थान पुरुषम कालभैरवम कुसुंबाम श्री महालक्ष्मी उत्तरेश्वर भैरवो काले श्रियम गणपतीम किल काळकायै श्री जीवनेश्वर सह सोमजाई योगेश्वरी हरिहरेश्वर बाबदेवाम देवाम नमामि निजपूर्वज पूजिमाधीम ओम. या मंदिराच्या बाजूला मारुतीचं कौलारू छताचं मंदिर आहे. मस्तकी मुकुट, अंगावर सुवर्ण अलंकार धारण केलेल्या या मारुतीच्या पायाखाली एक दैत्य आहे. मारुतीचा एक हात मांडीवर आणि दुसरा हात आशीर्वाद मुद्रेमध्ये आहे. या मारुतीच्या हातात गदा नसल्यामुळे गदारहित मूर्ती ही वैशिष्ट्यपूर्ण आहे. लक्ष्मीनारायण मंदिरामध्ये रामनवमी आणि कृष्ण जन्माष्टमी हे मुख्य वार्षिक उत्सव मोठ्या उत्साहात केले जातात. राम जन्माचा सोहळा दुपारी 12 वाजता संपन्न होतो, तर कृष्ण जन्म रात्री 12 वाजता साजरा होतो. दोन्ही उत्सवांच्या वेळी मंदिरामध्ये भजन, कीर्तन, प्रवचन आदी कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. राम कृष्ण यांच्या जन्माचे पाळणे गायले जातात. सुंठ साखरेचा प्रसाद वाटला जातो. दरवर्षी वैशाख शुद्ध त्रयोदशीला थोरल्या बाजीराव पेशव्यांचा पुण्यतिथी दिवस या मंदिराच्या प्रांगणात साजरा केला जातो. मंदिरात नित्य अभिषेक आणि आरती होत आहे. दररोज सकाळी 6 ते रात्री 9 पर्यंत भाविकांना या मंदिरातील लक्ष्मीनारायणाचं दर्शन घेता येतं. हे मंदिर श्रीवर्धन बस स्थानकापासून पायी 10 मिनिटावर आहे. मुंबई, ठाणे आणि कोकणातून श्रीवर्धनला जाण्यासाठी एसटीची सुविधा उपलब्ध तर आहेच, परंतु खाजगी वाहनांनी सुद्धा आपण या मंदिरापर्यंत जाऊ शकतो. एकूणच श्रीवर्धन परिसरात भोजनाची किंवा राहण्याची सुद्धा सुविधा आपल्याला उपलब्ध आहे. असं हे श्रीवर्धन आपण श्रीवर्धन, हरिहरेश्वर असा एक कोकणचा दौरा आवर्जून करत असतो. त्या दौऱ्यामध्ये श्रीवर्धनचं हे लक्ष्मीनारायण मंदिर आवर्जून पाहावं असंच आहे. श्रीराम.